शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून होणार कारवाई. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा इशारा. गेल्या आठवड्याभरात बुलढाणा जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील 35 शिक्षकांना निलंबित तर 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मोठी कारवाई केली होती. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. 2021 नंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या झपाट्याने कमी झाली. काही शाळांमध्ये तर पटसंख्या 1 ते 4 इतकीच राहील. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी 35 शिक्षकांना निलंबित केलं आहे. यापुढेही जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अकार्यक्षम शिक्षकांवर अजूनही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा गुलाबराव खरात यांनी दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी धावपळ बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील पटसंख्या मी त्याचं रेकॉर्ड बोलवलं आणि साधारणपणे असं लक्षात आलं की जिल्ह्यामधून 47 शाळा ज्या आहेत त्याची पटसंख्या ही 10, 15 किंवा 20च्या आतमध्ये आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आणखी खाली आलो. 10च्या आतल्या किती शाळा आहेत त्याचं बघितलं तर त्या साधारण 20 शाळा सापडल्या. आणखी खाली आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की काही शाळांवर एकच विद्यार्थी आहे, 2 विद्यार्थी, 3, 4 असे विद्यार्थी आहेत. तर अशा शाळा विद्यार्थी संख्या का वाढत नाही त्याचा आम्ही थोडा विचार केला. गेल्या 5 वर्षाचा डाटा आम्ही बोलून घेतला आणि असं लक्षात आलं की 2021ला साधारणपणे ती पटसंख्या बऱ्यापैकी होती. 2 आकडे होते. जसं आता आमचं सागवन नावाचे एक मोठं हायस्कूल होतं, 77 विद्यार्थी तिथं शिकत होते, 7वीपर्यंतची शाळा होती. आज तिथली पटसंख्या आता 4 आहे. अनेक शाळा अशा आहेत की 20 होते, आता ते 1 आहेत, 25 होते, 2 आहेत. आणि मग याला जबाबदार कोण म्हणून आपण शिक्षकांकडून सुद्धा त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलं. त्यांनी सांगितलं त्यांच्या पद्धतीने. परंतु एकंदरीत मला याच्यामध्ये शिक्षकांवर ही जबाबदारी टाकणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नेमकं कारण काय. एक तर तुम्ही व्यवस्थित शिकवत नाही हे कारण आहे का, त्या गावामध्ये मुलंच नाही हे कारण आहे, हे तुम्ही शोधा. परंतु ही जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करून या लोकांना आपण निलंबित केलेलं आहे. किती लोकांना कारणे दाखवा नोटीस? आता याच्यामध्ये साधारणपणे 30 लोकांना आपण सस्पेंड केलेलं आहे आणि 60 लोकांना आपण कारणे दाखवा नोटीस काढलेली जे 19 पर्यंतचे आहेत. त्याच्यातही 10 पर्यंत 8, 9, 10 वगैरे असे आहेत. परंतु त्यांचा जो डिक्रीजचा जो ट्रेंड आहे तो फार जादा नाही. जसं 2021ला 20 विद्यार्थी होते, आज ते 15वर आलेले. त्याच्यामुळे साधारण तिथली लोकॅलिटी किंवा तिथलं पॉप्युलेशन किंवा ह्या ज्या बाबी आहेत हे विचारात घेऊन आम्ही त्यांना फक्त नोटिसा दिलेल्या आहेत की जेणेकरून ही मंडळी ॲडमिशन्ससाठी काहीतरी प्रयत्न करतील आणि शासनाचा जो जिल्हा परिषद गरीब लोकांसाठी मोफत दप्तर आहे, मोफत कपडे आहेत, मोफत शूज आहेत, शालेय पोषण आहार आहे, सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थी इकडे का येत नाहीत याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावा या उद्देशाने त्यांनाही आपण नोटिसा पाठवलेल्या आहे. खुलासे आल्यानंतर त्याबाबत आपण पुढची कारवाई करू.